कुंभ राशी 21, 22, 23 ऑगस्ट. जीवनात अचानक मोठा बदल. तुमची एक चूक अनर्थ घडवेल. श्री स्वामी समर्थ. जय श्री गणेशा, जय शनिदेव. नमस्कार माझ्या प्रिय कुंभ राशींच्या बंधू आणि भगिनींनो. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत खास आणि अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जर तुमची राशी कुंभ असेल तर आज नशीब तुमच्या आयुष्याची एक नवी कथा लिहायला तयार झाली आहे. 20 ऑगस्ट ते 23 ऑगस्टचा हा संपूर्ण आठवडा तुमच्या आयुष्यात कोणते मोठे चमत्कार घेऊन येत आहे, कोणत्या जुन्या संकटांमधून तुमची सुटका होणार आहे आणि अचानक असा कोणता मोठा धनलाभ किंवा बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहे, हे आज आपण अगदी सविस्तर आणि सखोलपणे जाणून घेणार आहोत. कुंभ राशींच्या लोकांचा स्वभाव अत्यंत संवेदनशील, स्वाभिमानी आणि नेहमी इतरांचा विचार करणारा असतो. पण बऱ्याचदा तुम्ही इतरांसाठी एवढं काही करता तरीही तुम्हाला शेवटी मानसिक त्रास आणि निराशाच मिळते. बरोबर ना? जर तुम्हालाही असाच अनुभव आला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या आठवड्यात ग्रहांची अशी काही अद्भुत आणि रहस्यमय रचना बनत आहे जी तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा अंत करू शकते. जर तुमचा शनिदेवावर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. दररोजचे 7 दिवसांचे तसेच महिन्यांचे अचूक राशी भविष्य आणि आयुष्याला योग्य दिशा देणारे महत्त्वाचे आध्यात्मिक संकेत वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबा आणि शेजारील घंटीचे बटन नक्की दाबा, जेणेकरून नशिबाची कोणतीही महत्त्वाची संधी तुमच्या हातातून निसटणार नाही. कुंभ राशी आजचे भविष्य आणि या संपूर्ण आठवड्याचे ज्योतिषशास्त्रानुसार विश्लेषण करायचे झाले तर 20 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान आकाशातील ग्रहांची एक आणि अतिशय शक्तिशाली हालचाल तुम्हाला पाहायला मिळत आहे. सिंह राशीमध्ये सूर्य आणि केतूची युती होत आहे. कन्या राशीमध्ये नीच स्थानात शुक्र विराजमान आहेत, तर तुमच्या स्वतःच्या कुंभ राशीमध्ये राहूचे भ्रमण चालू आहे. मीन राशीत साक्षात न्यायदेवता शनी महाराज आहेत. मिथुन राशीत मंगल देव आहेत आणि कर्क राशीमध्ये बुध आणि बृहस्पती म्हणजेच गुरुदेवांचा अत्यंत शुभ योग बनत आहे. ग्रहांची ही अशी गोचर स्थिती आहे जी एकाच वेळी तुमच्यासमोर काही आव्हाने उभी करेल, पण त्याच वेळी तुम्हाला यशाच्या अशा शिखरावर घेऊन जाईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच म्हणजेच 20 ऑगस्टपासून तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होईल. तुमच्या मनावर गेल्या अनेक दिवसापासून असलेली मळभर आता हळूहळू दूर होणार आहे. तुमच्या निर्णय क्षमतेमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि स्पष्टता दिसून येईल. ज्या आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात खूप मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा सध्याच्या नोकरीत पदोन्नतीची वाट पाहत असाल तर या दिवसामध्ये तुम्हाला अत्यंत एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर मनापासून खुश होतील आणि तुमच्या कामातील अचूकतेचे कौतुक करतील. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या जुन्या अनुभवाचा वापर करून तुम्ही असा काही मोठा व्यवहार किंवा करार पूर्ण कराल ज्यामुळे बाजारात तुमचे नाव आणि प्रतिष्ठा प्रचंड वाढेल. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुमचा दबदबा निर्माण होईल. सरकारी किंवा शासकीय कामांमध्ये अडकलेले तुमचे मार्ग आता आपोआप मोकळे होतील. पण इथे कुंभ राशींच्या माझ्या भावा आणि बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. सर्वांना खुश करण्याच्या नादात स्वतःच्या मानसिक शांतीची तळमळ करू नका. दिखाव्यापणापासून दूर राहा आणि जे तुमचे हितचिंतक आहेत, घरातील अनुभवी आणि बुजुर्ग मंडळी आहेत त्यांच्या सल्ल्यानेच पुढे जा. या दिवसात नवीन घर, नवीन गाडी किंवा स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होण्याचे अतिशय प्रबळ योग बनत आहेत. म्हणजेच आठवड्याचा मधला काळ हा सुरू होईल तसा तसा कुंभ राशींच्या जातकांसाठी एक अत्यंत अद्भुत आणि सकारात्मक काळ सुरू होईल. या काळात तुमच्या अध्यात्माकडे आणि धार्मिक कार्यांकडे रुची वाढेल. घरातील वातावरण अत्यंत प्रसन्न आणि शांत राहील. घरात गेल्या काही दिवसापासून काही कारणावरून मतभेद किंवा गैरसमज चालू असतील तर ते सगळे मतभेद दूर होऊन परस्परांमध्ये प्रेमाची आणि समन्वयाची भावना निर्माण होईल. विशेषतः पती-पत्नीच्या नात्यात एक मधुरता येईल. एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढेल. ज्या कुंभ राशींच्या तरुण-तरुणींचे लग्न जमण्यास सतत अडचणी येत होत्या, अडथळे येत होते, त्यांच्यासाठी हा आठवड्याचे लग्नाचे अत्यंत उत्तम आणि योग्य प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे. प्रेम संबंधामध्ये असलेल्या लोकांसाठी हा काळ नात्याला एक नव्या टप्प्यावर घेऊन जाणारा ठरेल. तुमचं लव्ह लाईफ आधीपेक्षा अधिक घट्ट आणि आनंदी होईल. न्यायालयाशी संबंधित किंवा कायदेशीर बाबींमध्ये अडकलेल्या प्रकरणामध्ये विजय तुमचाच होईल. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, आता मी तुम्हाला जो भाग सांगणार आहे तो तुमच्या आयुष्याला एक नवा वळण देणार आहे. आज तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि गोड संकेत मिळतो. या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील अचानक आणि मोठा बदल घडणार आहे. हा बदल तुमच्या आर्थिक स्थितीशी किंवा तुमच्या करिअरशी संबंधित असू शकतो
असतो, पण हा बदल नेमका काय आहे आणि तो स्वीकारताना तुम्हाला कोणती सावधगिरी बाळगावी लागेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला आत्तापर्यंत दिलेली ही माहिती खरोखरच उपयुक्त आणि मनाला भेटणारी वाटत असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि तुमचा आजचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ लिहून नक्की सांगा, कारण तुमचा एक लाईक आणि कमेंट तुम्हाला तुमच्यासाठी असेच अचूक राशी भविष्य आणि मार्गदर्शन घेऊन येण्यासाठी मोठी ताकद देतो. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला आणखीन एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. ग्रहस्थिती जरी अनुकूल असली तरी कुंभ राशीत राहूचे भ्रमण असल्यामुळे काही वेळा मनात नको ते विचार किंवा अनामिक भीती निर्माण होऊ शकते. पण घाबरण्याचे काहीही कारण नाही. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. पैशांचे मोठे व्यवहार करताना किंवा नवीन ठिकाणी गुंतवणूक करताना घाई गडबड अजिबात करू नका. तुमच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि घरातील मोठ्यांच्या सल्ल्यांवर विश्वास ठेवा. लोक परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी हा आठवड्याचा हा मधला काळ अतिशय शुभवार्ता घेऊन येईल. थांबलेली कामे वेगाने पुढे सरकतील आणि नवीन संधीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडतील. आता आपण बोलूयात या आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यांबद्दल. आठवड्याचे शेवट कुंभ राशींसाठी अत्यंत फलदायी आणि विजयाचा झेंडा फडकवणारा ठरेल. विशेषतः विद्यार्थी आणि तरुण वर्गासाठी हा काळ सुवर्ण काळासारखा असेल. तुमचा आत्मविश्वास या सीमेवर असेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी त्यांच्या कष्टाचे अतिशय उत्तम फळ मिळेल. तुमचे नेतृत्व करण्याची क्षमता वाढेल आणि तुम्ही ज्या कामाला हात घालाल ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही. या काळात अचानक एखादी अशी मोठी संधी किंवा यश तुमच्या हातात येईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. जमिनीचे, घराचे किंवा प्रॉपर्टीचे रखडलेले व्यवहार पूर्णत्वासाठी महिलांसाठी तर हा आठवडा वरदान सिद्ध होणार आहे. महिलांची आर्थिक आणि सामाजिक प्रगती होईल. जर तुम्ही घरगुती व्यवसाय किंवा नवीन काही काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर निसंकोचपणे पुढे जा. तुम्हाला प्रचंड यश मिळेल. मुलांकडून काही अतिशय आनंदाची बातमी मिळेल ज्यामुळे तुमचे मन अभिमानाने भरून जाईल. भाव आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभेल. फक्त एकाच गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. कामाच्या गडबडीत स्वतःच्या आरोग्याकडे आणि खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याची छोटीशी काळजी तुम्हाला मोठ्या त्रासापासून वाचवेल. वारंवार स्वतःचे निर्णय बदलू नका. एकदा घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. विजय नक्की तुमचा होईल. या आठवड्यात ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी आणि नशिबाची पूर्ण साथ मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक सोपा पण अत्यंत शक्तिशाली आध्यात्मिक उपाय सांगत आहे. या आठवड्यात दररोज किंवा विशेषतः शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी अंघोळ झाल्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवाच्या ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. यासोबतच शनिवारी सायंकाळी कोणत्याही घरची किंवा गरीब व्यक्तीला अन्नदान नक्की करा किंवा काळ्या तिळाचे दान करा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील राहू आणि शनीचे सर्व दोष दूर करेल आणि तुमच्या घरात सुख, शांती आणि भरभराटीचा वर्षाव करेल. माझ्या प्रिय कुंभ राशींच्या भावांनो आणि बहिणींनो, येणारा आठवडा तुमच्यासाठी नवीन आशा, नवीन प्रगती आणि अमर्याद यश घेऊन येत आहे. स्वतःवर आणि तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. कठीण प्रसंगांना घाबरू नका, कारण काळ आता तुमच्या बाजूने बदलत आहे. जर तुम्हाला हे आमचे मार्गदर्शन आणि कथात्मक शैली आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या सर्व कुंभ राशींच्या मित्रमैत्रिणींनो आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.